नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, इंदिरा महिला मंडळाचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. शिरपूर तालुक्यात 28 वर्षीय नराधमाने 8 वर्षाच्या बालिकेवर अमानुषपणे अन्याय अत्याचार केला. नातेवाईकांना ती बालिका जखमी अवस्थेत आढळून आली. अन्याय अत्याचार करणाऱ्या या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाने केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंदिरा महिला मंडळाच्या वतीने निदर्शनेही करण्यात आले. दरम्यान यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई परदेशीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. इंदिरा महिला मंडळ सदस्य शिरपूरचा जो सुनील काळे नावाचा कुकृत्य करणारा व्यक्ती आहे, त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन द्यायला आलेलो आहे की अशा माणसांना भर चौकात शिवाजी राजेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारांना चौरंगा करण्यात येत होता त्या पद्धतीने ह्या सुनील काळेला चौरंगा करण्यात यावे. कारण की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या केसेस झाल्या तरी पण ते निर्दोष मुक्तता, त्यांची निर्दोष मुक्तता तर नाही होत, पण त्यांची कुठेतरी मुक्तता होते, म्हणजे ते जीवन जगतात. आणि एक निष्पाप 8 वर्षीय मुलीवर, एक आदिवासी लेकरावर जो निर्गुण कृत्य केलेलं आहे, तर अशा लोकांची चौरंगा केल्याशिवाय दुसरी पर्याय नाही आहे. आणि ह्याच मीडियाच्या माध्यमाने मी महाराष्ट्र शासनालाही विनंती करू इच्छिते की अशा लोकांसाठी तातडीने मोदी सरकारने असे कायदे तातडीने अंमलात आणले पाहिजे. हजारो करोडो लाखो सह्या त्याच्यासाठी आम्ही माता भगिनी द्यायला तयार आहे की अशा लोकांसाठी हेच कायदे आणले पाहिजे, जेणेकरून फास्ट ट्रॅकमध्ये त्यांना काही जीवन जगण्याचा मौका भेटून जातो, तो मौकाही यांच्यापासून हिरवून घ्यायला पाहिजे. आणि चौरंगा म्हणजे त्यांचे हात पाय आणि त्यांना नपुंसकच करायला पाहिजे, जेणेकरून पुढे अशी हिंमत कोणी करणार नाही. आणि जे आदिवासी कुटुंब परवा इथे आलेलं होतं, त्या आदिवासी कुटुंब, शिरपूरच्या आदिवासी कुटुंबाबरोबर आम्ही सर्व माता भगिनींचा पाठिंबा आहे. आणि पुढे असे कोणतेही कृत्य होऊ नये याच्यासाठी मी धुळेवासियांना आणि सर्व महिलांना एक विनंती करते की आपल्या गल्लीमध्ये कधी चुकीचा प्रकार होत असेल तर सर्वांनी एकमेकांना सहकार्य करायचे. प्रत्येक महिलेने आपली महिला, आपली भगिनी समजून एकमेकाच्या महिलेच्या पाठीशी उभं राहून हे सर्व होणारे काम, जे प्रकार वाढलेले त्यांना कुठेतरी ठेचण्याचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे आणि सर्व महिलांनी करावे ही विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.